नमस्कार, मी रेवती गोखटे आणि ही माझी मैत्रीण वसुंधरा. नमस्कार. सावित्री जुन्या गीतांचा खजिना या आमच्या चॅनेलच्या दुसऱ्या भागात आपलं सर्वांचं स्वागत. पहिल्या भागात आपण महालक्ष्मीची आरती ऐकली. आता ह्या दुसऱ्या भागात आपण दुसरी पण एक आरतीच आपल्याकडे घेऊन येत आहोत. त्याच्याबद्दल तीच माहिती सांगेल तुम्हाला. आता मी जी आरती म्हणणार आहे ती पण कृष्णाबाई गाडगीळ यांनीच लिहिलेली आहे आणि ही पण खूप त्याच काळातली म्हणजे मी 70, 80, 90च्या वर्षापूर्वीची ही आरत आहे. तर अष्टमी, नवरात्रातली अष्टमी ही महालक्ष्मीचा दिवस म्हणून मानला जातो आणि कोकणामध्ये बऱ्याच घरामध्ये महालक्ष्मी बसवली जाते. म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत असेलही की ज्या नवीन लग्न झालेल्या नववधू असतात त्यांनी 5 वर्ष मंगळागौर पूजायची असते. पहिल्या माळा न करता अष्टमीला महालक्ष्मी बसवतात. आणि आरत हा शब्द खास कोकणी आहे का? कारण नॉर्मली आरती म्हणतो. हो, नवरात्रातल्या अष्टमीला जी महालक्ष्मी बसवली जाते 7 दिवस मला वाटतं फक्त ती माळ लावतात. पहिली माळ, दुसरी माळ, अष्टमीला महालक्ष्मी बसवतात. म्हणजे ह्या नववधू असतात त्यांचे 5 वर्षाचं व्रत असतं. जसं मंगळागौरीचं व्रत तसं महालक्ष्मीचं व्रत. तर ही महालक्ष्मीचा मुखवटा जो असतो ना, तो आपण जे उकडीचे मोदक पिठाचं करतो नाही, तांदळाच्या पिठाच्या उकडीचा केला जातो. आणि त्याचा असं एक संकेत आहे की एकदा सुरू केला तुम्ही मुखवटा बनवायला की तो तोडायचा नाही. म्हणजे अखंड एका वेळी तो पूर्ण व्हायला पाहिजे. आणि साधारण 7-7:30 नंतर ती सजवली जाते देवी. मुखवटा ठेवून तिला दागदागिने घातले जातात आणि मग वशिल्या पूजा करून तिथं घागरी फुंकतात. हा आहे ना, अष्टमीलाच होतो. आणि ही जी महालक्ष्मी असते ही सकाळच्या वेळी म्हणजे जेव्हा 11 ते 12 या दरम्यान ती लहान असते, कुमारी अवस्थेत. नंतर ती संध्याकाळच्या दरम्यान ती युवती होते आणि घागरी फुंकतात. आणि रात्रीपर्यंत ती एकदम लग्न होऊन वगैरे अशी गृहिणी या सत्रात मोडते आणि वृद्ध होऊन ती पहाटे 4-4:30च्या दरम्यान परत ती करवीरला आपल्या जागी निघून जाते महालक्ष्मी, असं म्हटलं जातं. असं आम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे. तर त्या पद्धतीनं या आरतीमध्ये ते वर्णन येतं. तर आपण बघूया. आणि आरती महालक्ष्मीला पत्री जी असते ती 16 म्हणजे 16 प्रकारची लागते. 16 प्रकारची पत्री असते. 16 प्रकारची वेगवेगळी, म्हणजे त्याच्यात अशोक आलं, पिंपळ आलं, हे सगळे अशी जी पानं छोटी पानं काढून त्याची. आणि 16 दिवे लावतात तिला. नंतर तेही उकडीच्या पिठाचेच दिवे केले जातात. आणि 16 तंतू म्हणजे 16 वेगवेगळ्या रंगाचा तंतू घेऊन 16 तंतूंचा एक हातामध्ये ज्या पुजणाऱ्या ज्या असतात ना त्या हातामध्ये धागा बांधतात. आणि अशा प्रकारे तिची पूजा केली जाते. तर आता आपण ह्या आरतीमध्ये ते ऐकूया. शुक्ल अश्विन अष्टमी रात्री धाडिते मना करवीरी, त्या संगे सिंधु कुमारी यम सदनाये लवकरी. तव उत्सव करीन मी भारी नवविधा भक्ती उपचारी. ही 16 परिची पत्री हा तंतू 16 पदरी, घालुनी स्नान अति आदरी नैवेद्य षडरसा दावी. श्री महालक्ष्मी देवी मज सौख्यानंदा दावी. कर्पूर उजळिते आरती मी ज्ञान उजळल्या वाती. पुष्पांजली घेऊन हाती प्रार्थना ऐक मम पुरती. तुझ जवळी घटा फुंकोनी चौप्रहर रात्र क्रमवोनी. तो शविते तुझला जननी मम इच्छा त्वा पुरवावी.
श्री महालक्ष्मी देवी मम सौख्यानंदा दावी ऋणचुनती नूपुरचरणी शोभते लाल पैठणी जरी काठी चोळी घालोनी रत्न जडित फुलांची वेणी तनु शोभवी शृंगारानी इंदिरा हरी मनरमणी तू होसे प्रथम कुमारी युवती ही दुसऱ्या प्रहरी तिसऱ्यात वृद्ध होणारी चौथ्यात करविरी जावी श्री महालक्ष्मी देवी मज सौख्यानंदा दावी तू पतित पावन माते किती वर्णू तव ध्यानाते परी अपुल्या उद्धाराते तव गुणानुवाद मी गाते मज तारी तारी दीनाते धरी कवटाळुनी बाळाते करी सकळ स्त्रिया सौभाग्या दे सतत दया आरोग्या तव गीत गात वैराग्या पदी तुझिया कृष्णा वसवी श्री महालक्ष्मी देवी मज सौख्यानंदा दावी श्री महालक्ष्मी देवी मज सौख्यानंदा दावी. बघा ही अशी एक आरत मी आपल्या पुढे सादर केली आहे. म्हणजे ही पूजा कशी करायची, का करायची. करायची, हा. त्यांनी काय फायदा फायदा होतो होतो. हे सगळे सगळे आरतीत त्यांनी आरतीमध्ये सांगितलंय. जवळजवळ म्हणजे सांगितलेलं आहे. पहिल्या आरतीपेक्षा ही ही थोडी वेगळी आहे. हा वेगळी आरत आहे. छान वाटते पण. नाही खरंच छान वाटतं. हो. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया, श्रोत्यांना सांगूया, आवडली तर आम्हाला जरूर कळवा आणि नाही आवडली तरीही कळवा, काही हरकत नाही. मग रसिकेजनो, मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी मी अजून एक नवीन आरत घेऊन तुमच्या भेटीला येत आहे.